प्रश्न. खूपदा मध्यरात्री ध्यान करण्याची इच्छा होते, परंतु गुरुजनांकडून पूर्वी ऐकलं होतं की ध्यान पहाटे उत्तम, पहाटेच करायला हवे, पहाटेच करायला हवे. तरी ध्यानाची प्रबल इच्छा मध्यरात्री होते. असे करणे योग्य राहील का? प्रथमतः ध्यानाची इच्छा होणे हीच एक महत्त्वपूर्ण गोष्ट माझ्यासाठी. त्यामुळे ज्या वेळेला ही इच्छा होईल, ती वेळ कोणती का असेना, त्यावेळेला ध्यानात डुबण्याचा आनंद निश्चितच घ्यायला हवा. हा एक गोष्ट खरी आहे की बऱ्याच गुरुजनांकडून पूर्वी अनेक शास्त्रामध्ये केलेल्या उल्लेखामध्ये ध्यान विधी किंवा प्रार्थना, पूजा ह्या ज्या गोष्टी आहे हे पहाटेच करण्यात योग्य राहील, उत्तम राहील असं सांगण्यात आलं. आणि असं सांगण्यात गैर पण नाही आहे. कारण ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो, म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जामध्ये ज्यावेळेला सत्व, रज आणि तम हे जे 3 गुण आहेत, त्यातलं सत्व गुणांची तीव्रता सर्वात अधिक असते, ती ऊर्जा. त्यावेळेला ध्यान, प्रार्थना, योग, साधना या गोष्टी साधकाला सहयोगी असतात. परंतु जर मध्यरात्री ध्यान करण्याची इच्छा तीव्र होते, मग तेव्हा यासाठी की बाह्य वातावरणातली ऊर्जा ही कुठल्या तत्वाने, कुठलं तत्व अधिक आहे बाह्य वातावरणामध्ये, त्यापेक्षा तुमच्या आंतरिक तीव्रता, ती ध्यानाची जी उत्कट तहान तुम्हाला लागलेली आहे ध्यान करण्यासाठी, म्हणून जी प्रबल इच्छा आतून निर्माण होते, तर ती प्रबल इच्छा ज्या क्षणी उत्पन्न होते, त्या प्रबळ इच्छेची तीव्रता तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात बदल घडवून आणू शकते. आणि हे संभव आहे. आता माझ्या बाबतीत बघितलं तर मी बऱ्याच वेळेला ज्यावेळेला म्हणजे कोणाला कल्पना नव्हती, माहीत नव्हतं, आणि ज्यावेळेला मला ध्यानाची आवड निर्माण झाली, ध्यान करत होतो, ध्यान म्हणतात ह्याला, हे पण मला त्यावेळेला माहीत नव्हतं, त्याला बऱ्याच अडचणी व्हायच्या. कारण असं एकांत हवा तसा मिळत नव्हता. कोण ना कोण सोबत असायचं, बरोबर असायचं. मग कधी बस स्टॉपवर जरी बसलो किंवा इतर म्हणजे हॉटेल व्यवसायामध्ये एक मध्ये ब्रेक मिळायचा, एक 3-4 तासाचा. 12 तासाची ड्युटी असायची, त्यातला 3-4 तासाचा तो ब्रेक असायचा. आणि त्या ब्रेकमध्ये मग जवळचा बस स्टॉप तिथे जाऊन बसलं तर तिथे पण लोकांना डोळे बंद करून दिसलं तर डोळे म्हणजे हालवून आपल्याला ते विचारायचे, काय करताय, कुठं जायचंय. मग ह्या अडचणी यायच्या. मग त्यावेळेला मी चित्रपट पाहायला जायचो, असा की ज्याला कोणतीच गर्दी नाही आहे किंवा एकदम फ्लॉप असलेला पिक्चर असेल, अशा एखादा पिक्चर बघून मी त्या पिक्चरच्या 3 तासामध्ये तो पिक्चर कुठला का असेना, मी आपलं डोळे बंद करून तिथं त्या प्रिमायसेसमध्ये थिएटरच्या ध्यान करत होतो. किंवा रात्री झोपताना, मध्यरात्री झोपताना त्या झोपेचं कसं ध्यानामध्ये रूपांतर करता येईल, त्या पद्धतीने मी प्रयत्न करत होतो. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला तहान लागते,
मग ते समजा तुम्हाला तहान लागली आणि तुम्ही पाणी शोधताय. मग तुम्ही कुठल्या ना कुठल्या उपायाने ते पाणी कसं, कुठं, कसं मिळेल ते प्रयत्न करता आणि ते प्राशन करण्याचा प्रयत्न करता. तसंच ध्यानाचं आहे आणि मध्यरात्री ध्यान करणं म्हणजे पहाटेची वेळ ही सात्विक वेळ आहे. त्यात गैर काहीच नाहीये. अ, त्यामुळं बरेच जे प्रार्थना स्थळ आहेत, मंदिर आहेत, जे तीर्थस्थळ आहेत, या सगळ्या ठिकाणी पहाटेच्या वेळेला तुम्हाला गर्दी दिसून येईल. तिथं त्यावेळेला त्या वातावरणामध्ये जी शुद्धता असते, जी सात्विक ऊर्जेचं प्रमाण असतं, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेतलं ते ती ऊर्जा ग्रहण करून आपल्या आंतरिक साधनेला बळ देण्याचा प्रयत्न त्या वेळेमध्ये केला जातो. 2 वेळ असतात असे, एक पहाटेची आणि एक संध्याकाळची, ज्याला दिवे लागण्याची वेळ असं म्हणतो आपण. म्हणजे सूर्य अस्ताला जाण्याच्या कालावधीमध्ये. तर ह्या 2 वेळेला सत्वाचं प्रमाण अधिक असतं वातावरणामध्ये. पण पहाटेचं जे करण्याचं ध्यान आहे, ते त्यामध्ये फक्त प्राणायाम ही एक विधी अशी आहे, की ती पहाटेच करणं योग्य होतं. त्याला इतर म्हणजे तो काळ सोडून दुसऱ्या काळात हे ध्यान अ, योग्य ठरणार नाही. कारण प्राणवायूचं प्रमाण देखील वातावरणामध्ये पहाटेच्या वेळेला अधिक असतं. इतर वेळेला ते कमी असतं. आणि त्यावेळेला प्राणायाम हा पहाटे तुम्हाला लाभदायक ठरतो. पण इतर जसं आनापान ध्यान आहे किंवा ओंकार ध्यान आहे, त्याला तुम्हाला वेळेची मर्यादा, वेळेचं बंधन काहीच नाहीये. तुम्ही कोणत्याही वेळेला हे ध्यान करू शकता आणि ते तितकंच लाभकारी, उपयोगी, लाभदायक तुम्हाला ठरणार आहे. त्याला वेळेचं बंधन नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ज्यावेळेला ती करण्याची तीव्र इच्छा तुमच्या आतमध्ये निर्मित होते ना, तर ती इच्छा पण खूप किमती आहे, महत्त्वपूर्ण आहे. त्या इच्छेला तुम्ही केवळ ती वेळ योग्य नाही या कारणाने ते टाळणं, ते दाबून ठेवणं किंवा ते प्रलंबित करणं किंवा ते ठराविक वेळेमध्येच करण्याचा प्रयत्न करणं, हे सुद्धा चुकीचं होईल. त्यामुळे ज्यावेळेला तुम्हाला आतून उत्कट इच्छा होती, त्यावेळेला तुम्ही कधीच वेळेचं बंधन पाळण्याची गरज नाहीये. म्हणजे प्राणायाम ही एक विधी सोडली, तर तुम्ही कुठलंही वेळेमध्ये एखाद्या ध्यानाची तीव्र इच्छा तुमच्या आतमध्ये प्रबल झाली असेल, तर त्याचं वेळेचं बंधन पाळण्याची कुठलीच गरज नाही. आता उदाहरणार्थ शंकराचं जर घेतलं, तर शंकराने असे विधी निर्मित केलेले आहेत, ज्या तुमच्या नकारात्मक आणि ज्याला समाजाने निषिद्ध केलेल्या अशा भावनांच्या आधारे पण ध्यानाची शिखर गाठता येऊ शकतं. अशा ध्यानविधी पण शंकराने निर्मित केलेले आहेत. आता उदाहरणार्थ असे गोष्टी ज्याचं सेवन केल्याने एक मूर्छा निर्मित होते तुमच्या शरीरामध्ये. उदाहरणार्थ अल्कोहोल असेल, अफू असेल, गांजा असेल, जे निषेधात्मक तत्व आहेत, जे शरीराला हानिकारक आहेत, जे ज्या घेतल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जे रासायनिक बदल होतात, त्या बदलाने तुमच्या मेंदूचं जे नियंत्रण आहे, ते नियंत्रण तुमच्या पूर्ण शरीरावर असतं. त्या नियंत्रणामध्ये बाधा निर्मित होऊ शकते, भ्रम निर्मित होऊ शकतो. एक एक प्रकारचे तुम्ही एका मूर्छेमध्ये प्रवेश होतो त्यावेळेला. म्हणजे मूर्छेमध्ये, तंद्रीमध्ये, निद्रेमध्ये तुम्ही जाण्याची शक्यता असते प्रभावीपणे. तर शंकराने त्याला सुद्धा ध्यानामध्ये कन्व्हर्ट केलंय. जर अशा स्थितीमध्ये तुमचं शरीर जात असेल, तर तुम्ही त्या वेळेला
केला, तर त्या विरोधी तत्वामध्ये म्हणजे उदाहरणार्थ एक खूप काळोख आहे आणि त्याच्यात एक छोटासा दिवा तुम्ही लावला, तर तो दिवा भरपूर प्रकाश तुम्हाला देऊन जातो. आजूबाजूचा सगळा परिसर तुम्हाला स्वच्छ स्पष्ट दिसून येतो त्या काळोखामध्ये. पण तोच दिवा जर तुम्ही दिवसाढवळ्या लावला प्रकाशाच्या ह्याच्यामध्ये तर तुम्हाला त्या दिव्याचं महत्त्व कळणार नाही. त्या दिव्याची ज्योतीचा जो प्रकाश आहे, त्या प्रकाशाची किमया, त्याची किंमत, त्याचं महत्त्व, त्याचं योगदान, त्याचं अ, अ, कार्य ते कितपत अ, ती छोटीशी जरी दिवा असला तरी तो किती महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी ठरू शकतो हे तुम्हाला काळोखातच लक्षात येऊ शकतं. दिवसाढवळ्या त्या ज्योतीचा, त्या दिव्याच्या प्रकाशाचं महत्त्व तुम्हाला कळणार नाही. अगदी तशाच पद्धतीने ज्यावेळेला तुम्हाला ध्यानाची तीव्र इच्छा प्रकट होते, त्यावेळेला तुम्ही अजिबात अ, ही चिंता करू नका की वेळ कोणती आहे. ती सकाळ असेल, दुपार असेल, संध्याकाळ असेल, रात्र असेल, मध्यरात्र असेल, कोणत्याही वेळेला त्या ध्यानाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. कारण ज्यावेळेला ती तीव्र इच्छा तुमच्या आतमध्ये प्रकट होते ना, तर त्या अ, अ, इच्छा प्रकट झाल्यानंतर त्या तीव्रतेमध्ये त्या अ, अ, तुमच्या तहानेच्या, अपेक्षेच्या सीमा अ, अ, रेषेमध्ये एकदम शिखरावर असताना ज्यावेळेला तुम्ही ते ध्यान करता, त्यावेळेला त्याचा एक वेगळा फायदा असतो. म्हणजे करायचं म्हणून तुम्ही करत नसता. तुमच्या आतमध्ये ती तीव्र इच्छा, ती अभिप्सा, ती तहान जागृत होते आणि त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला करता, तर त्या करण्यामध्ये एक वेगळं आनंद असतो आणि त्या उत्कट भावनेमध्ये एक वेगळी फ्रिक्वेन्सी तुमच्या आतमध्ये क्रिएट होते, निर्मित होते. त्या फ्रिक्वेन्सीमध्ये, त्या व्हायब्रेशनमध्ये तुम्ही त्या ब्रह्मांडीय ऊर्जा बाहेर कुठल्याही तत्वांच्या अ, गर्दी असो, तुम्ही तुमच्या फ्रिक्वेन्सीला मॅच असलेली ऊर्जा अ, खेचून घेऊ शकता. म्हणजे ती ताकद, ती शक्ती तुमच्यामध्ये त्यावेळेला अधिक प्रमाणात अ, अस्तित्व तुम्हाला देतं ती शक्ती, ती पात्रता. त्या फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्ही विरोधी तत्वांच्या गर्दीमध्ये सुद्धा तुमच्या आजूबाजूला किती जरी नकारात्मक ऊर्जा असेल, तरी त्या सकारात्मक ऊर्जेला तुम्ही खेचून घेऊ शकता. तर ती खेचून घेण्याची जी पात्रता आहे, क्षमता आहे, ती जी शक्ती आहे, ती त्यावेळेला तुमच्यामध्ये अस्तित्वगत निर्मित होते. त्या उत्कृष्ट भावनेमुळे त्या व्हायब्रेशन क्रिएट होतात, ते फ्रिक्वेन्सी क्रिएट होतात आणि तुम्ही त्या ब्रह्मांडीय ऊर्जामध्ये ध्यानामध्ये डेप जाण्यासाठी, खोल जाण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा तुम्ही अ, अ, म्हणजे ग्रहण करू शकता. आणि हे खूप सोपा आणि साधा नियम आहे. त्यामुळे कितीही शास्त्रामध्ये उल्लेख असेल, गुरुजनांचा उल्लेख असेल किंवा इतर काही अ, अ, मान्यवर लोक तुम्हाला सांगत असतील, तर ते सांगणं की पहाटेच्या वेळेला ध्यान करा, हे योग्य नाही असं नाहीये. ते नक्कीच फायदेशीर असतं. पण त्या कारणासाठी म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला मध्यरात्री ध्यान करण्याची प्रबळ इच्छा निर्मित होत असेल, तर केवळ त्या शास्त्रात लिहिलंय, गुरुजनांनी सांगितलंय आणि पहाटेच योग्य आहे म्हणून तुम्ही ती इच्छा दाबून ठेवणं, ती प्रलंबित करणं, ती टाळणं हे नक्कीच चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही बाकी कोणाचं ऐकू नका. तुमच्या अंतर्मनातून जी
तीव्र प्रबल इच्छा ज्या कोणत्या वेळी निर्मित होईल, तर ते समजून घ्या ते अस्तित्वाचे संकेत आहेत. कारण त्या अस्तित्वाने जर तुम्हाला प्रसाद देण्याचं ठरवलं असेल, तर त्यावेळेला ती जी तीव्र इच्छा तुमच्यामध्ये निर्मित होते, तर त्यावेळेला ती प्रसाद ग्रहण करण्याची सगळ्या पात्रता तुमच्यामध्ये अस्तित्व निर्मित करत असतं. आणि आपल्यासाठी जरी ह्या बाह्य पातळीवर ह्या ऊर्जेचा, खेळाचा सगळा नियम जरी असला, तरी ह्या ब्रह्मांडामध्ये एक शक्ती अशी पण आहे, की ह्या सगळ्यांच्या पर्याय ही सगळ्या शक्तींच्या शक्तींना नियंत्रित करते असं म्हणू शकतो. ती जी महाशक्ती आहे, त्या महाशक्तीचा अ, अ, आशीर्वाद किंवा कृपा असल्याशिवाय ही उत्कट इच्छा, प्रबळ इच्छा निर्माण पण होत नाही माझ्या मते. त्यामुळे जर ती प्रबळ इच्छा तुमच्यामध्ये निर्मित झाली आणि होत आहे, त्यावेळेला अगदी डोळे बंद करून तुम्ही कोणताही मनात भीती बाळगू नका. अजिबात चिंता बाळगू नका. तुम्ही त्यावेळेला ध्यानाचा आनंद घ्या आणि तुम्हाला लक्षात येईल, की तुम्ही इतर वेळेला जे ध्यान करता, पण ज्यावेळेला ती प्रबल इच्छा म्हणजे उकळून येते वर अगदी तीव्रतेने, त्यावेळेला तुम्ही जर ध्यान करता, तर मग ती वेळ कोणती का असेना, तुम्ही ध्यानात खोल, डीप आणि सहज त्या ध्यानामध्ये उतरता आणि त्या अस्तित्वाचा प्रसाद तुम्ही सहज प्राप्त करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जे काही करतो, आपल्या करण्याने आपल्याला ती अनुभूती घटत नसते किंवा आपल्याला तो प्रसाद मिळत नसतो. आपण जे काही करत असतो, आपण ज्या भावनेने करत असतो, त्या भावनेची जी तीव्रता आहे, त्या भावनेच्या तीव्रतेच्या आधारे तुम्हाला जे मिळणार आहे, जे प्राप्त करायचंय, ते मिळण्याचे द्वार उघडत जातात. म्हणजे तुम्हाला ती दिशा मिळत जाते, तो मार्ग मिळत जातो आणि त्या दिशेने तुमची यात्रा सुलभ, सहज होण्याच्या दिशेने अनेक मध्ये रस्त्यातले काही अडचणी असतील, बाधा असतील, काही व्यवधान असतील, ते दूर व्हायला लागतात आणि खूप सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही त्या आंतरिक ध्यानाच्या खोलीमध्ये त्या अ, उतरू शकता सहजपणे. आणि तुम्ही प्रयोग करून बघा, की इतर वेळेला तुम्ही एक नियमित जी ध्यानविधी करता, त्यावेळेला कधी-कधी असं पण होऊ शकतं, की काही वेळेला थोडंसं कंटाळवाणापणा येतो. काही म्हणजे तुमचा रस नसतो, तुमची आवड नसते. मग एक वेळ आहे ठरलेली आहे, ती पाळायची आहे, ती करायची आहे म्हणून तुम्ही करताय. तर त्या करण्यामध्ये एक यांत्रिकता निर्मित होते. म्हणजे मग ती पूजा प्रार्थना असो किंवा ध्यान साधना असो. पण ज्यावेळेला ती आतून तुमच्या निर्मित होते ती उत्कट भावना, मग ती करताना तुम्ही बाहेरच्या वेळेचं बंधन पाळण्याची गरज नाहीये. कारण त्या उत्कट भावनेच्या ला शरण जावा तुम्ही. कारण ती भावना त्या अस्तित्वाने तुम्हाला तुमच्यामध्ये निर्मित केलेली आहे. मग ती निर्मित केलेली वेळ कोणती का असेना, त्या वेळेला तुम्ही त्या भावनेचा सन्मान करा, त्या अस्तित्वाचा सन्मान करा, त्या तीव्रतेने निर्मित झालेल्या त्या भावनेचा आस्वाद घ्या आणि त्या क्षणाचा त्या अ, मग तो काळ कुठला का असेना, त्याच्यामध्ये खोलवर जाण्याचा प्रयत्न करा. आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, की ज्यावेळेला तुमच्या मनामध्ये ती तीव्र इच्छा, उत्कट इच्छा निर्माण होते आंतरिक. कारण मी पण बऱ्याच वेळेला कधी-कधी दिवसभरात वेळ मिळाला नाही, तर रात्री मध्यरात्री झोपेतनं उठून
मी ती साधना केलेली मला चांगलं आठवतं. मला त्या साधनेमध्ये कोणताच अडथळा नाही आला किंवा रात्री मध्यरात्री उठून साधना करतोय म्हणून काही अ, त्यावेळेला अशी जाणीव पण नाही झाली की काहीतरी मी चुकीचं करतोय. मला फक्त ती इच्छा, तो भाव महत्त्वाचा होता. त्यावेळेला ती इच्छा तीव्रतेने प्रकट होईल, त्यावेळेला मी ते ध्यान करत होतो. मग मी ही चिंता नाही केली की ती वेळ कोणती आहे. मग ती प्रमाणे सांगितल्याप्रमाणे अ, अ, योग्य आहे, अयोग्य आहे, उचित, अनुचित, बरोबर, चूक याची चिंता मी नाही केली. आणि मी तुम्हालाही सांगतो, की तुम्हालाही ही चिंता करण्याची गरज नाहीये. कारण ज्या कोणत्याही वेळी ती तीव्र भावना तुमच्या आत उत्स्फूर्त निर्मित होईल, तर त्या क्षणांचा अ, स्वीकार करा आणि त्या अ, भावनेचा आधार घेऊन तुम्ही त्या ध्यानामध्ये उतरण्याचा प्रयत्न करा. तुमचे सगळे मार्ग पुढचे उघडत जातील, खुलत जातील आणि जे बीज तुमच्या अंतरंगात अंकुरित होण्यासाठी प्रतीक्षेत आहे, ते बीज अंकुरित व्हायला लागेल आणि त्यातनं एक मोठा वृक्ष भविष्यात निर्माण होईल, जे हजारो हजारो लोकांना अ, अ, प्रेमाची आणि ध्यानाची सावली देऊन जाईल. मी हीच प्रार्थना करतो की अशी उत्स्फूर्त इच्छा प्रत्येक साधकाच्या अंतरंगात निर्मित व्हावी. मग त्यावेळेला त्या वेळेचं बंधन तुम्ही पाळू नका. ज्या कधी कोणत्याही क्षणी ती इच्छा तुमच्या आतमध्ये निर्मित झालेलं तुम्हाला जाणवेल, तर त्या इच्छेचा सन्मान करा, त्याचा मान राखा आणि त्या अ, अ, त्या प्रबळ इच्छेच्या जे काही क्षण असतील त्याचा लाभ घ्या आणि आपल्या जीवन रूपांतरणाच्या दिशेने तुमची यात्रा अ, सहज अ, अ, होऊ शकेल या किंवा करता येईल या दिशाने ती ती जी उत्स्फूर्त भाव आहे, ती प्रबल इच्छा आहे, ती खूप महत्त्वाची आहे आणि ती मग कोणत्याही वेळेला येत असेल तरी त्याचा स्वीकार झाला पाहिजे आणि त्याचा लाभ घेतला पाहिजे. तर तुमच्या मनातनं ह्या गोष्टी काढून टाका, की या ठराविक वेळेमध्येच ध्यान साधना करायला पाहिजे. हां, प्राणायाम मात्र गरजेचं आहे, की ते पहाटेच करणं उचित आहे. त्याला इतर वेळ तुम्ही करणं चुकीचं आहे. पण इतर जे ध्यानविधी आहेत, त्यात तुम्ही वेळेचं बंधन पाळायची काही गरज नाही. तुम्ही कोणत्याही वेळेत करू शकता. ते तुम्हाला लाभदायकच ठरेल. धन्यवाद.